श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर इथं छान अशी हे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर इथं सकाळी सकाळी ना माझे सगळे कामं आवरून झालेले होते आणि मला आज गणपती बाप्पासाठी छान हार बनवायचा होता पारिजातांच्या फुलांचा. खूप सारे फुलं भेटले होते मला पारिजातांचे. तर म्हटलं चला आपण हार बनवूया, कारण आता सगळीकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि माझ्याकडं मी काही गणपती बाप्पा बसवलेले नाही. तर म्हटलं चला आपल्या देवघरात जी मूर्ती ना गणपती बाप्पाची, तर तिच्यासाठी तर मी पारिजातांच्या फुलांचा हार बनवून घेत होते. तर इथं मी असा छोटासा हार बनवून घेतला. त्याच्यानंतर माझी पूर्ण पूजा करून झाली. पण आतापर्यंत काय व्हायचं, बेलपुडा यायचा दररोज आणि पूर्ण महादेवाची पिंड आहे ना बेलपुड्यानं झाकून जायची. तर छान वाटायचं, प्रसन्न वाटायचं आणि एखाद्या कामाची कशी आपल्याला सवय होती, म्हणजे मला दररोज ते बेल वाहण्याची सवय झाली होती. तर इथं मग मी काय केलं, 108 आहे ना पारिजाताची फुलं अर्पण केले महादेवाच्या पिंडीवरती. जोपर्यंत मला भेटतील तोपर्यंत मी ते अर्पण करणार. आणि त्याच्यानंतर छान असा धूप लावून घेतला. इतका छान धूप आहे, इतका छान वास येतो धुपाचा. तर चला इथं छान पूजा करून झालेली माझी. तर म्हटलं चला सगळ्या ताईंना थोडंसं दर्शन दाखवूया. तर ह्या पद्धतीने मी छान अशी प्रसन्न पूजा करून घेतलेली. इतकं प्रसन्न झालेलं आहे घरातलं वातावरण. तर हे बघा इथं पूर्ण पिंड आहे ना पारिजातांच्या फुलांना मी झाकून घेतलेली आहे आणि इथं छान अशी देवपूजा करून झालेली आहे. तर आणि खूप सारे फुलं भेटले होते ना, तर पूर्ण देवहार मी पारिजातांच्या फुलांनी असा सजवून घेतलेला आहे. तुम्हाला दिसलं असेल. परत म्हणजे सगळ्या देवांना मी आज पारिजाताचे फुलंच अर्पण केलेले, कारण थोडेसे जास्तीचे भेटले होते. तर चला इथं माझी देवपूजा करून झालेली आहे. तर मला आता स्वयंपाक करायचा. तर स्वयंपाकामध्ये ना छान मी आज मिक्स डाळ बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी उडदाची डाळ, थोडीशी तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ, 2-3 प्रकारच्या डाळी घेतल्या आणि त्या कुकरमध्ये म्हणजे व्यवस्थित धुवून टाकून दिल्या शिजण्यासाठी. तर इथं मी कुकरसुद्धा लावून दिलेला आहे. आणि एका बाजूला आहे ना सकाळी सकाळी ना बाहेर मक्का विकायला आलेली होती, एकदम स्वीट कॉर्न. तर ते घेतले होते मी. तर म्हटलं चला आता लगेच आपण ते सोलून घेतले आणि लगेच ते भाजून पण घेतले. काय होतं मग आपण जर ते तसेच ठेवले ना तर ते खराब होतात आणि आपल्या लक्षातही राहत नाही. तर मी लगेच ते सोलून घेतले आणि ते लगेच भाजून पण घेतले. तर त्याच्यामध्ये ना भाजल्याच्या नंतर मी थोडंसं लिंबू पिळून टाकलं. इतकी छान टेस्ट येते आणि खायला पण खूप छान लागतात. आणि थोडंसं मीठ पण ॲड करायचं त्याच्यावर, स्वीट कॉर्नवरती इतकी छान लागतात. तर एका साईडनं मी परत काय केलं, थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला. तर इथं मी छान अशी मटकीची उसळ बनवणार आहे. मटकी ना मी थोडीशी तेलामध्ये कलसून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना मी त्याच्यामध्ये थोडंसं टमाटर ॲड केलं, कांदा ॲड केला, लसण ठेचलेला लसण ॲड केला आणि मूठभर असे शेंगदाणे टाकले आणि तेलामध्ये सगळं व्यवस्थित असं कलसून घेत होते. थोडंसं लालसर होऊ द्यायचं, त्याच्यामुळं काय होतं चव छान येते. त्याच्यानंतर मग मी त्याच्यात आहे ना जगभरातले असे मसाले ॲड केले. त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकला, धनिया पावडर टाकली, थोडीशी हळद टाकली आणि तिखट टाकलं. आणि त्याच्यानंतर जी कलसून घेतलेली मटकी होती ना तर ती ॲड केली. ती परत चांगली त्या तेलामध्ये कलसून घेतली मी, कारण मी थोडीशी पहिलीच चांगली कलसून घेतलेली आहे. तर इथं जास्त वेळ काही शिजू देण्याची गरज नाही आणि जास्त तशी पण मटकी ना जास्त शिजू नाही द्यायची, कारण तिची टेस्ट ना मग चालल्या जाते, म्हणजे पाहिजे तशी टेस्ट त्याच्यामध्ये येत नाही. तर याच्यामध्ये ना मी जे उरलेलं अर्ध लिंबू होतं ना ते टाकलं मटकीमध्ये, छान लागतं. त्याच्यानंतर थोडीशी साखर ॲड केली. साखरेमुळं कोणत्याही भाजीला गोडवा येतो आणि चव पण छान लागते. तर एका साईडने ना मटकी शिजत होती. तर इथं मी जी मिक्स डाळ आहे ना तर त्या डाळीचा इथं मसाला भाजून घेत होते. त्याच्यामध्ये मी 2 कांदे घेतले, लसूण घेतला आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या कमी जास्त करू शकता. तर मी इथं आहे ना सगळं ते भाजून घेतलेलं आहे त्या चाळणीवरती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं फूलसुद्धा ॲड केलं. तर चला हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेते. तर चला मग. तर इथं कढईमध्ये ना मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आज जो मसाला मी भाजून घेतला ना तर तो इथं मी ह्या पद्धतीनं असा ग्राइंड करून घेतलेला आहे.
तर चला मी आता भाजीला फोडणी देऊन देते. तर चला मसाला ग्राइंड केलेला आहे ना तो ॲड करते. मसाला तेलामध्ये चांगला कलसेपर्यंत ना इथं कुकरसुद्धा थंड झालेलं होतं. तर इथे डाळ आहे ना एकदम गाळ शिजलेली होती. तर मी ती चमच्याच्या साहाय्यानं घोटून घेतली. इथं मसाल्यानं ना तेल सोडलेलं तुम्हाला दिसत असेल. तर याच्यामध्ये ना मी थोडीशी हळद ॲड करते. इथे मी मसाला आहे ना तेलामध्ये चांगला कलसून घेतला आणि जी मिक्स डाळ आपण शिजून घेतलेली होती ती डाळ त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलं. म्हणजे ती जास्त घट्ट होणार तर त्याच्यासाठी आम्हाला थोडीशी पातळ पाहिजे. तर मग इथं मी पाणी ॲड केलं. तुम्ही घट्ट पातळ जशी हवी तशी त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं. तर चला मी इथं भाजीला आता एक उकळी देते आणि उकळी आल्याच्यानंतर परत दाखवते. तर हे बघा इथं छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि एकदम छान अशी ही भाजी तयार झालेली आहे. इतकी टेस्टी लागते खायला. त्याच्यानंतर काल हरतालिका होती ना तर हरतालिकेचा नैवेद्यामध्ये ना सकाळी मी इथं गुलाबजाम बनवलेले होते. तर इथं मी पूर्ण हे काढून घेतलेले आणि बाजूच्या ताईने ना देवांसाठी पुरणाची पोळी दिलेली होती कारण देवांशला पुरणाची पोळी खूप आवडते. तर चला इथं मी पोळ्या टाकून घेत होते. माझा पूर्ण स्वयंपाक आता करून झालेला आहे. फक्त पोळ्याच बाकी होत्या. त्याच्यानंतर आमचे जेवण झाले. मी भांडे स्वच्छ करून घेतले आणि जी हरतालिकेच्या दिवशी मी पिंड काढलेली होती ना रेतीनं तर ती रेती मी इथं स्वच्छ धुवून घेतली. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हीच रेती वापरते. तर इथं मी स्वच्छ धुवून घेतली आणि बाहेर ऊन पडलेलं होतं ना तर उन्हात वाळत ठेवते. पण त्याच्या पहिले ना ही चांगली धुवून घ्यायची स्वच्छ. तर इथे बघा त्या पद्धतीनं मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर जी पलीकडची साईड आहे ना त्या साईड तर इथं मी पलीकडची जी साईड आहे ना तर तिथंच ठेवलेली होती. म्हटलं इथंच वाळू देऊ थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर मग ती भरणीत भरून ठेवणार. तर चला इथं आहे ना हा दुसऱ्या दिवशीचा दिवस होता. त्याच्यानंतर मला काही व्हिडिओ कंटिन्यू करताच नाही आला. तर इथं आहे ना सकाळी माझे कामावरून झालेले होते पण झाडांना खूप दिवस झाले पाणीच दिलेलं नव्हतं. तर इथं माझी सकाळी सकाळी देवपूजासुद्धा करून झालेली होती. कारण सध्या आहे ना देवांच्या पप्पाला सुट्ट्या लागलेल्या आहे महालक्ष्मीच्या 4-5 दिवसाच्या. तर त्याच्यामुळे ते घरी होते. तर मग सकाळी काही टिफिन बनवण्याची घाई नव्हती. तर मग मी सकाळी सगळे कामं आवरून घेतले आणि देवांश ना स्कूलमध्ये गेलेला आहे. त्याचं मी सगळं आवरून दिलेलं आहे. तो स्कूलमध्ये गेलेला आहे. आहे ना आज मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे स्वीटकॉर्नची. तर इथं हे स्वीटकॉर्न आहे ना मी सोलून घेतलेले आहे. ते कणीस असतं ना तर ते कणीस आणि इथं याच्यामध्ये ना लसूण ठेचून घेतलेलं आहे. कारण मी याचे छान आज भजे बनवणार आहे. एकदम गरम गरम बाहेरचं वातावरण आहे. थोडंसं पावसाचं झालेलं आहे. तर म्हटलं चला छान भजे बनवूया. तर मी इथं छान तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते. तर इथं मी हे जवळपास 1 वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहे. तर चला मी हे मिक्सरला ग्राइंड करून घेते. तर ही रेसिपी मी सकाळी नाश्त्यामध्ये बनवत होते. तर देवांश ना स्कूलमध्ये गेलेला आहे. तर त्याच्या टिफिनमध्ये ना मी सकाळी भेंडीची भाजी आणि पोळी देऊन दिलेली होती. पण इथं आम्हाला नाश्ता बनवायचा होता. तर इथं मी हे बाऊल घेतलं. तर त्याच्यामध्ये ना मी आता हे काढून घेते. तर याच्यामध्ये ना मी जवळपास आहे ना 1 चमचा बेसन पीठ ॲड करते. त्याच्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ हे सुद्धा. त्याच्यानंतर ठेचून घेतलेला लसूण. त्याच्यानंतर 1 कांदा कट करून घेतला लांब लांब तो सुद्धा ॲड करते. त्याच्यानंतर इथं मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या सुद्धा ॲड करते. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करते. थोडीशी हळद ॲड करते. त्याच्यानंतर थोडंसं जिरं आणि इथं ओवा घेतलेला आहे मी तो थोडासा हातावर क्रश करते आणि हे ना असं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मी ह्या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मी आता हे ना हे 5 मिनटं असं सेट होऊ देते. याच्यावर झाकण ठेवते आणि 5 मिनटानंतर परत दाखवते.
त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. चला इथं तेल गरम होऊ देते आणि गरम झाल्याच्या नंतर परत दाखवते. तर इथं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता हे छोटे छोटे साईजचे गोळे ॲड. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. तळताना एकदम जी खालची बाजू असते ना, तर ती पलटायची घाई नाही करायची. ती चांगली होऊ द्यायची खालच्या साईडनं. नाहीतर तुम्ही जास्त घाई केली तर ते फुटून जातात आणि ते फुटले ना तर मग ते असे पसरल्यासारखं होतं. म्हणजे त्याचा असा व्यवस्थित गोळा नाही राहत, तो म्हणजे फाटल्यासारखा होतो. तर त्याच्यासाठी ती खालची साईडीनं चांगली तळू द्यायची. तर हे बघा इथं मी दोन्ही साईड चांगली तळून घेतली. त्याच्यानंतर तळून झाल्याच्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करजा. इतकी टेस्टी लागते खायला आणि खूप दिवस झाले बनवली नव्हती ना, तर सगळ्यांना खूप आवडली आणि खूप छान पण लागली. आणि सकाळी सकाळी मस्त बाहेर पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये एकदम छान छान असे हे भजे बनवले मी. तर इतके छान लागले ते. तर म्हटलं चला सगळ्या ताईंसोबत ही छान रेसिपी शेअर करूया. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तर सगळेजण आवडीनं खातील. तर चला इथं मी या पद्धतीनं सगळे भजे ना आता तळून घेते आणि तळून घेतल्याच्यानंतर परत दाखवते. तर मी परत जे राहिलेला घाणा होता ना, तर तो ॲड केला. तर तोही त्याच पद्धतीनं तळून घ्यायचा. तर बाहेर आहे ना थोडा पाऊस पण सुरू झालेला होता थोडा थोडा, कारण तुम्हाला दिसत असेल. तर एकदम अंधारून आलेलं होतं, कारण असं वाटत होतं की खूप पाऊस पडणार. थोडासा पाऊस सुरू पण झालेला होता. तर चला आता मी हे मुलांना देते. सध्या माझी मुलगीसुद्धा घरी आलेली आहे. तिला पण महालक्ष्मीच्या सुट्ट्या लागलेल्या आहे. तर चला तर म्हटलं आता चला भजे तर मग मिरची पाहिजे त्याच्यासोबत, कारण भजे म्हटले की मिरचीची म्हणजे खूप आठवण येते. तर इथं मी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे. तर चला इथं मी तुमच्यासोबत छान अशी एक रेसिपी शेअर केली. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय बाय.